का पोरं कसा आहे अभ्यास चालू होतोय का अभ्यास का मॅथ्सचं बुक पाहताच डोळे परत लागून जात आहे तर उघडा डोळे बघा आपण परत रिअल नंबरचा पार्ट 3 रॅशनलायझेशनचा घेऊन आलो. आतापर्यंत आपण दोन व्हिडिओ बघितले रॅशनलाइजचे, एक कोणता सिंगल आणि एक कोणता डबल. तर प्लस असल्यावर कशानं रॅशनलाइज करतो रे आपण? मायनस. आणि मायनस असल्यावर कशानं रॅशनलाइज करतो? तर प्लस. पण आज जे व्हिडिओ आपण बनवतोय तो एनआर आणि डीआर दोन्ही पण व्हॅल्यू आहे, दोन्हीकडे पण आहे. तर अशा कन्सेप्टला कशा पद्धतीनं रॅशनलाइज करायचं खूप खूप अवघड जातो मुलांना. तर आपण एकदम सोपं समजून सांगण्याचा प्रयत्न करू तुम्हाला. तर एकदम व्यवस्थित समजून घ्या. जर का या टाईपचा रॅशनलाइज तुम्हाला कळाला तर समजून चालायचं आपल्या मेंदूमध्ये गणिताचा काहीतरी भाग बसतो आणि तुम्ही पुढं तयारी करू शकतात त्याची. तर रॅशनलाइजचा बेसिक रूल्स काय मित्रांनो? याला काय साईन आहे? मायनस. तर रॅशनलाइज काय सांगतो? साईन काय करा? चेंज. मायनस येतं काय घ्याल? प्लस. मग काय दिसाल इथं? √3 + 1 बाय √3 - 1 ऍज इट इज इंटू √3 + 1 √3 + 1. इथं +1 +1 का आला? इथं काय साईन आहे? प्लस. इथं सॉरी, इथं काय साईन आहे? मायनस. इथं काय साईन आला? प्लस. इथं काय साईन आला? प्लस. रॅशनलाइज अपोजिट सांगायचं. तर मी जे सांगतोय व्यवस्थित डोळे असे आकार वाढून लक्ष द्यायला आहे. कारण की एकदा ही कन्सेप्ट कळली तर तुम्ही डबल म्हणजे एनआर आणि डीआर दोन्ही मध्ये जर का संख्या असल्यावर रॅशनलाइज करताना कन्फ्युज होणार नाही. मग इथं √3 √3 तर मी तुम्हाला याचं रॅशनलाइज आधी मी सांगलेलं आहे. √3 √3 तर √3 चा काय घेशाल? स्क्वेअर. तर डायरेक्ट त्याला लिहितो √3 √3 फक्त तुम्ही 3 लिहा. प्लस मायनस काय लिहा? मायनस 1 1 किती लिहिशाल? 1. कळालं एवढं तुम्हाला? डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर कळाला का? √3 √3 3 प्लस मायनस मायनस 1 1 1. रॅशनलाइज करताना खाली कधी मी मायनसचं साईन येते मागच्या दोन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगलं. ही संख्या आहे इथे इथं लिहा, पण प्लस करून लिहा, मायनस करून लिहू नका. ही टोलची ऍज इट इज इथं काहीच बदलली, फक्त खाली मायनस आहे, वर गेल्यावर काय झाली रे ती? प्लस. आता बघा यांचा आपल्याला करणे प्लस, इथं प्लस करायचा आणि यांचा करायचा गुणाकार. तर √3 × 1 तर किती गुणाकार? √3. आणि आलेल्या गुणाकाराला 2 ना गुणाचं, तर काय गुणाकार होईल तो? 2√3. इथं काय तर साईन आहे? प्लस. तर प्लस 2√3. हे 3 आणि 1 4 4 2√3 बाय 3 तून 1 गेला 2. आता काही जण याची बेरीज करतात, याची बेरीज होत नाही. ही एक वेगळी संख्या, ही एक वेगळी संख्या, या दोन्ही एकत्र आहे. तर कधी लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला 10th मध्ये काम येईल. जर का या बाहेरच्या संख्येला एका संख्येनं भाग झाला असेल तर भाग द्यायचा. मग याला भागा कितीच भाग बसल? 2. याला भागा कितीच भाग बसल? 1. तर 2 + √3 रूटच्या समोर 1 लिहायची गरज नाही. झालं रॅशनलाइज तुमचं. यांच्यात a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर, मग a स्क्वेअर 2ab + b स्क्वेअर सॉल्व करा, मग लिहा. नाही आता पहा याच्यात तुम्हाला अजून डाऊट क्लिअर कसा पहा. इथं काय साईन राहील? काय साईन इथं? प्लस. कशा रॅशनलाइज करशा? मायनस. मग मी त्याचं ऍडजस्ट करतो हा, थोडं समजून घ्या तुम्ही. हा क्वेश्चन समजा प्लस आहे तर काय घ्यायचा? मायनस. झालं लिहून? आता इथे पहिला डिनॉमिनेटरचा विचार कर. सगळ्यात आधी डिनॉमिनेटर. √5 √5 किती लिहू रे? 5. प्लस मायनस मायनस 2 2 किती लिहू रे? 4. 2 2 चा 4 हा, 2 + 2 नाही, 2 2 चा 4. आलेली संख्या ऍज इट इज चिपका, जशी आहे तशी कॉपी करायला एक्सपर्ट आहोत आपण. ऍज इट इज, फक्त मायनस काय झाला? प्लस. आता काय करशील? इथं काय साईन आहे? मायनस. जो असेल तुम्ही त्याला, इथं काय साईन होता? प्लस. आता काय करा? यांचा करा गुणाकार. काय मिळेल? √5 × 2. तर काही जण 5 2 चा 10 म्हणत नाही रे बाबा, गुणाकार गुणच्या रूट पाहिजे, रूट आहे का? नाही. तर याच्या समोर काही नाही तर किती आहे? तर 2 1 चा 2 2√5 आलेल्याला परत 2 ना गुणा, मग गुन्हेला 2. जर का याला 2 केले तर 2 × 2 4 4 √5 झालं. 4 √5.
फाईव्ह फोर किती होईल 9, 4√5 खाली 5 मधून 4 गेला 1, खालचा 1 लिहायची गरज नाही. झाला आन्सर. या 4ची अडचणी तर क्लिअर केलेली मी ना. यांचाच गुणाकार करावा लागतो, तर 5 2 चा 10 होणार नाही. तो असा जर का असता तेव्हा 10 झाला असता, पण याला रूट आहे का? आहे का? नाही. आपण की आपल्या डोळ्याला चित्र थोडी लागले नाहीये. तर 2 1 चा 2√5 आहे. इथं सांगा. इथं तुमचा डायरेक्ट पुढं पुरा डाऊटच क्लिअर होऊन जाईल. काय साईन संपुरालं मायनस कशाला रॅशनलाइज करणार पोराव? प्लस ना रॅशनलाइज करशा केलं प्लस ना. सांगा पटकन खालची संख्या सांगा. मना जी आहे तुमच्या 30 मिनिटं बोर्डवर लिहून √2 प्लस मायनस मायनस 1 into 1 1 आलेली आहे जी चिपकली इथं. मायनस काय केला प्लस. इथं काय साईन आहे प्लस. हो का प्लस. करा गुणाकार. काय गुणाकार करशाल? √2 गुणेला किती घेशाल 1. किती गुणाकार √2. याला किती न गुणशाल 2 ना. 2 याला गुणन का नाही, याच्या समोर गुणन 2 1 चा 2 √2. मग 2√2 झालं. 1 आणि 2 3, 2√2 खाली 2तून 1 केला 1, खालचा 1 लिहायचा का रे? नाही. संपलं. झालं रॅशनलाइज. डबल रॅशनलाइज एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेले आपण. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर कधी स्क्वेअर काढायचा आणि काय करायचा. दोन्हीचं रिलेशन असतं. मॅथ म्हणजे रिलेशन शोधा. थोडा तर्क लावा. तर्क लावला ना मॅथ तुम्हाला सोपं जाईल. रॅशनलाइज फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. तिन्ही मध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर कळल. आणि जे काही एक्झाम्पल आहे मल्टिपल टाइम्स तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. अजून मी 2-3 एक्झाम्पल तुमच्या पुढे ठेवतो आणि मग आपण रॅशनलाइजला आज स्टॉप करून टाकू, की रॅशनलाइज टॉपिक आपला संपला. मग तुम्ही मला सांगा की आपण पुढचा कोणता टॉपिक घ्यायचा आणि तुमच्या माहितीस तो आपण IIT फाउंडेशनचे लेक्चर जमले तर चालू करणार आहे. जे लेक्चर 8वी पासून तर 12वी पर्यंतच्या मुलांना कामा येतील. फक्त मॅथचे. आम्हाला मॅथच येतं, दुसरं काही येत नाही. फक्त मॅथचे. असे पोरं की जे जेई नीटची तयारी करता त्यांचं बेसिक कम्प्लीट करणं खूप गरजेचं. तुम्ही म्हणजे बेसिक म्हणजे बेरीज वाजवला की अरे नाही रे बाबा. बेसिक म्हणजे लिमिट इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह यांचं बेसिक येणं पोराला अत्यंत गरजेचं आहे. इतर पोरग 10वी पास झालं की पुन्हा पहिलेच जातं. तिथे गेल्यावर तेव्हा कळतं की अरे आपण शिकलेल्या गोष्टी तिथं आपल्याला काहीच नाही विचार आले. मग त्याचं मेंदूला वांदे होत्या. म्हणून आपण जमलं तर करू. फाउंडेशन रिअल फाउंडेशन काय असतं हे मी सांगन तुम्हाला, की फाउंडेशनचा सिलेबस काय असतो हे कळन तुम्हाला हळूहळू. आता बघा इथं मी थोडं वेगळं घेतो. 2√2 प्लस 3 2√2 मायनस 3. आता सर सगळ्या संख्या वेगळ्या आल्या तर त्याला थोडं डोकं लावावं लागेल आपल्याला. मल्टिप्लाय शिकावं लागेल. मग आपण करू ते. इथं काय साईन आहे रे मायनस. ही कन्सेप्ट युज करायला सगळी संख्या सारख्या लागेल बरं का. हे काय साईन मायनस कशाला कशाला प्लस काय होईल 2√2 प्लस 3 बाय 2√2 मायनस 3 ऍज इट इज लिहून घ्या. मायनसचा साईन आहे काय कशाल प्लस. खाली सांगा 2 गुणिला 2 4 √2 2 प्लस मायनस मायनस 3 3 चा 9. म्हणजे डायरेक्ट त्याला काय करतो 4/2चा I8 लिहून घेतो. 2 into 2 4 4/2चा ये आलेली संख्या ऍज इट इज लिहून टाका. प्लस येतं इथं मायनस येतं वर प्लस घेणार. इथं काय साईन प्लस सांगायचं गुणाकार 2√2 गुणिला 3 3 2 चा किती रे 6 6√2 √2 गुणा नाही आणि आलेल्या पुन्हा किती ना गुणाचं 2 ना 12√2 आणि इथं म्हणा 12√2 ही किती होईल रे 70 12√2 आणि -1 खालचा -1 वर लावून टाका. रॅशनलाइज. ठीक आहे. तर असंच आपण बघू. पण फाउंडेशनचा सिलेबस आपल्याला घ्यायचाच आहे. 10-10 15-15 मिनिटं व्हिडिओ थ्रू मी अशा बेसिक गोष्टी घेऊन येणार आहे की तुम्हाला खरंच फिजिक्स आणि मॅथ साठी त्याचा उपयोग होईल आणि चांगलाच होईल. आणि चांगलेच कंटेंट घेऊन येईल. थोडा अवघड जाईल तुम्हाला
पण ती काळाची गरज आहे. कारण की आपली ग्रामीण भागातली मुलं 8वी 9वी 10वीच बसतात आणि नंतर पेपर तर सगळ्यांचा सारखाच आहे. मग आपल्या पोरायची लेवल कुठंतरी त्यांच्या लेवलला यावं, यासाठी आपला प्रयत्न आहे. म्हणून फाउंडेशनचा जेवढा जमल तेवढा मॅथ्सचा सिलेबस मी तुमच्या पुढे ठेवन आणि तुम्ही बघा. तुम्हाला चेंजेस आता नाही कळणार, 10वी झाल्यानंतर कळून की सरांच्या फाउंडेशनचा आम्हाला काय फायदा झाला तर. ठीक आहे. थँक्यू.